दंडवत सर्वांना. तर आमची पूजा ही 1 डिसेंबरला होती. बाबा आधीच्याच दिवशी मुक्कामी येणार होते, पण काहीतरी कारणास्तव बाबाला ते जमलं नाही. म्हणजे रात्री थोडा उशीरही झाला होता बाबाला यायला. तर बाबा बोलले मी इथं शिक्रापूरला एका ठिकाणी थांबतो म्हणून. मग बाबा तिथंच थांबलेले. पण बाबांनी सांगितलं होतं स्ट्रिक्ट की सकाळी मी 8 वाजता पोहोचेल, 8 वाजता आपली पूजा सुरू झाली पाहिजे. म्हटलं ठीक आहे म्हणा, त्याप्रमाणे तुम्ही तयारी करून ठेवा. म्हटलं ठीक आहे, तसं करून ठेवा मी. मग बाबा सकाळी डॉट 7:30ला पोचले होते. 7:30ला पोचले. तर माझ्या मिस्टरांचे मोठे दादा आहेत समजा, ते आणायला गेले होते. त्यांनी आणलं बाबाला सकाळी सकाळी. तर मग आम्ही बाबाच्या स्वागतासाठी लिफ्टपासूनच फुलांच्या पाकळ्या वगैरे टाकलेल्या होत्या. आणि जेव्हा आम्ही म्हणजे पूजा वगैरे केली आणि राहायला आलेलो होतो, तेव्हा बऱ्यापैकी लोक नव्हते आलेले राहायला. त्याच्यामुळे आमच्यामुळे कुणाला त्रास होईल हा तर काही प्रश्नच नव्हता. मग आणि लिफ्ट तशी पण फ्लॅटच्या समोर जी दिसते ती एक लिफ्ट आहे आणि बाजूला पण एक लिफ्ट आहे. ह्या दोन्ही लिफ्ट फ्लॅटच्या समोरच होत्या. त्याच्यामुळं काय असं लांबून आम्ही काही म्हणजे कुणाला त्रास होईल असं काही केलेलं नव्हतं. मग त्या फुलांच्या पाकळ्या वगैरे केलेल्या होत्या. ते इथं बाबांचे पाय वगैरे धुवून आम्ही छान स्वागत केलं. आणि मग बाबा पण इथं आता सर्वजण गावाकडचे पण आलेले होते, माझ्या सासरकडचे, माझ्या माहेरकडचे. सगळ्यांची ओळख इथंच करून घेत होते की अरे हे आज आले का, उद्या आले का तुम्ही, म्हणजे सॉरी काल आले का, असं चालू होतं बाबांचं. आणि पूजेचं पण विचारत होते काय केलं मग, आणखी हे केलं का, ते झालं का, काही बाकी आहे का, काही बाकी असेल तर सांगा, मी जे जे सांगितलेलं होतं ते सामान आणलं का, परत मुलगी कुठे आहेत, हे सर्व बाबांचं चालू होतं आमचं. मग आणि मग मी बाबाला बोलले, म्हटलं आता तुमचं छान व्हिडिओ काढते, म्हटलं तुम्ही इथंच थांबा. आणि माझ्या दिराला सांगितलं की म्हटलं छान व्हिडिओ काढा म्हटलं बाबांचा. मग बाबा बोलले का आता ही जी फुलं आहेत ना ही माझ्या स्वागतासाठी ठेवली, तसं पण आपला गृहप्रवेश बाकी आहे जो, आणि गृहप्रवेश करताना या फुलांच्या पाकळ्या छान दिसतील, तर हे अशाच राहू द्या, हे काही पुसू नका. आणि मग हे एंट्रीला छान गृहप्रवेश करताना म्हणजे छान दिसेल म्हणून मग ते तसंच ठेवलं आणि बाबांचं स्वागत केलं घरामध्ये. तर तो व्हिडिओ काढलाच नाही यांनी. मी सांगितलं प्रत्येकाचा व्हिडिओ काढा, म्हणजे असं नाही की यूट्यूब तर मी आता चालू केलं आहे, पण एक आठवण राहते आपल्याला. आणि आमची पूजा बघू शकता तुम्ही. आणि घरून पण विशेष आणलेले होते, आत्या आल्या होत्या तर त्यांनी. आणि बाबा इथं विचारत होते जरीचा कपडा, बाबाला मी विचारलं होतं की जरीचा कपडा हाच आहे ना. बाबा बोलले हा, पण तू इथं कसा का अंतरला. म्हटलं बाबा 2 आणलेले आहे, एक खाली पूजा मांडसाल त्याच्यासाठी आणि एक वरती मंदिरासाठी आणलेलं. म्हणत हां ठीक आहे, मग एकदम छान झालं, हे तर उत्तमच झालं. आणि बाबा आल्या आल्या फक्त पाणी पिले. पाणी पिल्यावरती म्हणत आता सगळे मला बाकीचे चहा पाणी वगैरे देतील, त्या दोघांना कुणी काहीच सांगू नका, आणि तुम्ही दोघं तुझ्या हाताने स्वतः सर्व पूजा मांडायची, मी तुला सांगणार तसं तू करायचं. आणि यांना पण बोलले की तू तिला काढून द्यायचं सामान, बाकी सर्व कामं वाटून द्या बोलले तुम्ही दोघे जण, तू पण तुझ्या भोवती काही ठेवू नको. यांना पण बोलले की तू तुझ्या भोवती काहीच ठेवू नको कामं वगैरे. मग आणि आलेले पण होते सर्वच तसे, पुण्यामध्येच आमचे माझे जेठ वगैरे आहेत सर्व, तर सर्वच जण आले होते. आणि इथं बाबा मग आमच्याकडून सगळं पूजेची तयारी करत होते. आणि बाबा बोलत होते की तुम्ही जाडीच्या देवाला, माझ्या सासरच्यांना बोलत होते यायचं. मी बोलले बाबा म्हटलं मी लग्नाच्या आधी पण आलेले आहे, कारण की मी ऑलरेडी आत्या घरी सून आहे. तर मग आत्या बोलत होत्या, माझी सासू बोलत होती का मामा आणि मामी पण आलेले, म्हणजे माझे आई बाबा पण आलेले आहे. आणि माझी मुलगी, तिच्याकडे खरंच माझं लक्षच देणं झालं नव्हतं. तर इथं बाबांनी म्हणजे माझी सासू सासरे आणि आम्ही दोघं नवरा बायको आमच्याकडून स्वामींना विडा अर्पण करण्यासाठी बाबा पूजा करत होते. बोलले तुम्ही दोघं पण या आणि तुम्ही दोघं त्यांचा आशीर्वाद तुमच्यावरती असाच राहो, आमचा पण राहो, तर हा विडा तुम्ही सगळ्यांना मिळून स्वीकार करा. आणि बाबांनी जो बाबांच्या समोर ताट ठेवलेला आहे, म्हणजे त्याच्यामध्ये एक विशेष आहे, तो बाबांनी माझ्या मिस्टरांसाठी आणलेला होता. बोलले वास्तुशांती आहे आणि हे माझ्याकडून तुम्हाला म्हणजे एक विशेष घेऊन आलेले होते बाबा. आणि नंतर मग बाबांनी ते विडा वगैरे ठेवून झाला. नंतर मग गृहप्रवेश चालू केला. समोर जो आहे तो माझ्याकडे कडच आहे आणि माझ्या मिस्टरांच्या हाती जी परत आहे त्यामध्ये विशेष आहे, एक घरातला विशेष आहे आणि एक बाबांनी जो आणून दिलेला, म्हणजे बाबांनी जो दिलेला यांना आजच आणून दिला होता समजा तो विशेष आहे. असं मिळून आम्ही गृहप्रवेशची सुरुवात केली. आणि आमची ॲनिव्हर्सरी होती 1 डिसेंबरला, म्हणून बाबांनी आम्हाला फुलांचे हार घालायला सांगितलेले. एवढं लाज वाटत होती ना, खरंच सांगते की दोघं जण असं एकमेकांना हार घालावे. पण आत्ता कळते की ते खरंच आठवणीत राहिलं. बाबा बोलले की आम्ही बाबांना 3-4 तारीख दिल्या होत्या, बाबांनी हे सिलेक्ट केली होती.
आणि नंतर बाबा बोलले का स्वामी इथे येतील म्हणून आज आपण एवढी पूजा करणार आहे, मनाने तुम्ही स्वामींना बोलवा. तर स्वामींच्या स्वागतासाठी म्हणजे चक्रधर स्वामी आमचे जे पंचावतार असतात त्यांच्या स्वागतासाठी आम्ही एक कोरं बेडशीट आणि त्यांच्यावरती गुलाबाच्या पाकळ्या आणि पंत्या वेळेवरती दिसत नव्हत्या. खरंच सांगते, इथं देवपूजा लक्ष्मीपूजन केलेलं आम्ही, पण पंत्या दिसत नव्हत्या. मग आम्ही मेणबत्त्याच ठेवल्या आणि बाबा खाली उपहार दाखवायला बसले. तोपर्यंत बाकी सर्वजण आरत्या बोलत होत्या. तोपर्यंत बाबांनी आम्हाला उभं केलं. नंतर मग बाबा थोड्या वेळाने बोलले का आता उपहार वगैरे सगळं असतं. म्हणजे बाबांना सांगितले की तुम्ही, म्हणजे बाबा बसले दाखवायला. खाली जी पूजा मांडलेली होती वरती विड अवसर होते केलेले पंचावताराचे. मग बाबा बोलले की तुम्ही दोघं आता खाली बसा आणि तुमच्या हातून तुम्ही स्वामींना मनापासून बोलवा की तुम्ही इथं आमचा उपहार स्वीकार करायला या. परत आमच्या घरी आमच्या घराला पाय लागू द्या. नवीन घर आहे आमचं, तर आमच्या घराला शांती, सुख, समृद्धी सर्व तुम्ही प्रदान करा, असं आमच्याकडून बाबा बोलून घेत होते. मी खरंच मनापासून सांगते, एवढं भारी वाटत होतं ते वातावरण खूपच. मग नंतर बाबांनी म्हणजे हात उमटवायचे होते, तर मग बाबांच्या हातूनच ते बाबांनी पूजा वगैरे बोलून थोडं म्हणून बाबांनी माझ्याकडून ते करून घेतलं. मग नंतर मी हात वगैरे उमटवले. बाबाच सांगत होते मला की तू इथं उमटव तिथं उमटव. मग मी दूध पण उतू घालवलेलं, पण त्याचा व्हिडिओ पण कुणाच्या म्हणजे 3 का 4 मोबाईल होते त्यावेळेस. एक माझ्या दिराकडे, एक माझ्या बहिणीकडे, एक माझ्या आणखी दुसऱ्या दिराकडं, माझ्या नंदेकडं. ते व्हिडिओ कुठं गेले आणि कुणी काढले काहीच कळालं नाही. तर ते जेवढे व्हिडिओ मिळाले वेळेवरती समजा तेवढ्याच व्हिडिओचं आता मी हा एक व्हिडिओ अपलोड करते तुम्हाला. तर असं, आणि मी माझ्या लग्नातला शालू घातला होता सकाळच्या पूजेला, कारण की ॲनिव्हर्सरी पण होती आणि म्हटलं घालावं म्हटलं, कारण की बाकी संध्याकाळी मोठा कार्यक्रम होताच. मग तेव्हा मी दुसरी साडी वगैरे आणलेली होती. म्हटलं मग आता छान आठवण पण राहील की आपण तेव्हाच घातलेला हा, म्हणून मग मी तेव्हा घालत होते हा. तो टाईम पण खूप भारी असतो माहिती आहे का. आणि माझे हे हात उमटवणं बघून पुढे एवढा दंग झाला माझ्या मुलीचा की शेवटी ऋत्विकाचे पण आम्हाला हॉलमध्ये, मी जे आता हात उमटवते ना त्याच्या बाजूला हात उमटवावं लागले. आणि मला खरंच उमटवायची इच्छा होती तिची, आधीच आम्ही प्लॅनिंग केलेलं होतं तिची पण उमटू, पण मी कशी विसरली काय सांगा. आणि आता बाबांनी उपहार करावा यासाठी आम्ही बाबांना म्हणजे संकल्प करत सोडत होतो. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.